फलंदाज आपण पाठवायचे आणि पूर्वी 11 ने ऑल इंडियाच्या भूमिका जायचं. पूर्वी 11 संघ ऑल इंडियाच्या भूमिका सगळ्यांनी चला. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल आत्ताच जी मॅच झाली पूर्वी वर्सेस पियुष 11, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण व्हॉलंटियरची थोडी भूमिका थोडं सहकार्य करा. ही मॅच आपलीच आहे, बिरदोली प्रीमियर लीग. तसेच सर्व ग्रामस्थांना सुद्धा एक विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. हे व्यासपीठ आपल्यासाठीच खुलं आहे आणि ही स्पर्धा आपल्या गावची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपलं सुद्धा सहकार्य मोलाचं आहे. त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला मॅच स्टार्ट करा. पंचांना विनंती असेल की आपल्याला 8 मॅचेस खेळवायच्या आहेत. आता तिसरी मॅच या रनिंगमध्ये आहे. चला प्ले. तर मॅचला करूया सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो मात्र दीपक. सलामीची जोडी मैदानावरती आहे भावेश आणि रोशन. चला लगेच मॅचला सुरुवात करा. पंचांनी इथून मॅच सुरू करण्याचा इशारा दिला आहे आणि दीपक बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत आणि सलामी स्वीकारतोय तो मात्र भावेश. पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार आलाय चौकार. सुरुवात झाली. दीपकचा पहिला चेंडू चौकारासाठी पाठवला भावेशने. दुसरा चेंडू आणि कॅच ड्रॉप. प्रयत्न कमालीचे होते. खेळाडू होते त्या ठिकाणी. प्रयत्न पूर्णपणे केला होता. गुड ट्राय आणि एका सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. धावा पोहोचतायत त्या मात्र आतापर्यंत 5. किसन स्मृती 11 या संघाची बॅटिंग आहे. येल्लो जर्सी मध्ये हा संघ तुम्ही बघू शकाल.
तर दुसरीकडे तुम्हाला रेड जर्सी मध्ये हिमांशी हितेश 11 हा संघ आणि दीपकची ओव्हर आहे. 2 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक रोटेट झाली. रोशन स्ट्राईक वरती आलाय हलक्या हाताने फक्त स्टिअर केला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये एका रनने धावफलक पोहोचलं. 3 बॉल मध्ये 6. बिरदोले प्रीमियर लीग मध्ये नवीन नवीन खेळाडू देखील बिरदोले क्रिकेटला नक्कीच मिळतील. या वर्षीच्या सीझन मध्ये कोणाचा फॉर्म कसा आहे हे समजणारी बिरदोले प्रीमियर लीग आहे. एखादा नवीन खेळाडू जरूर उदयास येईल या स्पर्धेमधून. शरीरावरती अपील जोरदार मैदानाच्या आत. चौथा चेंडू आला दीपकचा इथून डॉट. धावा आहेत फक्त 6. फलंदाज रोशन रोज सातत्याने प्रॅक्टिस करतात पण मैदानाच्या आतमध्ये दीपकच्या समोर इथून पहिलाच डॉट बॉल त्यांनी खेळलाय. धावा आहेत 4 बॉल मध्ये 6. क्लीन बोल्ड केलं या ठिकाणी भावेशला. मध्ये धावा दिल्यात फक्त 6. विकेट कमावली ती भावेशची आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो मात्र किशोर अर्थात भाऊ बॅटिंग साठी उतरला आणि दीपकने फिल्डिंग थोडी चेंज केली आहे. 6 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वी 11 यानंतर मॅच असणार आहे. फटका ऑन साइडला खेळाडू आहेत. रनआउटची चान्स थ्रो तेवढा आला नाही आणि पहिल्या ओव्हर मध्ये दीपकने धावा दिल्यात. एका ओव्हर मध्ये धावा संख्या झाली आहे 7. विकेट आली 22ची. दीपकने धावा दिल्यात. एक चौकार आला आणि 3 सिंगलने रणसंख्या पोहोचली आहे 7. किसन स्मृती 11 टीमला चांगल्या सुरुवातीची गरज आहे. सुरुवात चौकाराने झाली पण त्यानंतर 5 चेंडू दीपकने फक्त 3 धावा दिल्या आणि हिमांशी हितेश 11 टीम कडून बॉलिंग अटॅक दीपकचा भारी राहिला आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा संख्येवरती त्याने विपक्षी टीम अर्थात किसन स्मृती 11 ला थांबवलं. आता गरज आहे ती इथून चांगल्या बॅटिंग अटॅकची कारण सुरुवातीला पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत आणि 2 ओव्हर मध्ये जर मोठी धावसंख्या आली तर मोठ्या टार्गेट पर्यंत जाता येईल. कारण आज पूर्वी 11 टीमने 5 ओव्हर मध्ये 66 धावा उभारल्या होत्या. प्रिन्स भार्गवीने 61 धावा चेस केल्या. त्यामुळे 12ची सरासरी प्रत्येक मॅच मध्ये मेंटेन करताना संघ दिसलेत. त्यामुळे तशीच सरासरी आता किसन स्मृती 11 हा संघ इथून मेंटेन करेल काय बघायचे. भावेश जामघरे आणि यशवंत जामघरे यांचा हा संघ आहे किसन स्मृती 11 आणि त्यांच्या विपक्षात भगवान शेठ कालेकर यांचा संघ आहे तो मात्र हिमांशी हितेश 11. संघ मालक आपण इथे असाल तर स्टेजवरती येऊन आश्रस्त व्हावं. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा दिल्यानंतर ओव्हर मध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी येतोय तो गोलंदाज अक्षय. स्वतः टीमचे कॅप्टन अक्षय आलेत. पहिला चेंडू अपील जोरदार आहे. यष्ट्यांच्या मधोमध सापडले LBW च्या स्वरूपात. विकेट आली
आणि नवीन फलंदाज परेश उतरलाय. धावा 7च आहेत अवघ्या धावफलकावरती. 2 विकेट आउट झाल्यात अक्षय समोर परेश. नेक्स्ट बॉल. स्क्वेअर लेग मधून चेंडू काढलाय. एका सिंगलने धावसंख्या 8 पर्यंत पोहोचली. मैदान अगदी सपाट खेळपट्टीचं आहे. मैदानावरती थोड्याफार का प्रमाणात होईना पण गवत देखील आहे. त्यामुळे डाईव्ह जरी लगावली तरी तितकी दुखापत होणार नाही खेळाडूंना. रन मिळाली आहे 1. 2 चेंडू संपले. धावा झाल्या त्या मात्र 8. बॉलिंग अक्षय करतोय आणि मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे अक्षय. हलक्या हाताने फक्त खेळलंय. स्कूप करण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं. खराब फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाला फलंदाज. सायकर एंडला थ्रो होईल का? आणि इथून 2 धावा. 2 धावांनी फलंदाज इथून सेफ राहिलेत. किसन स्मृती 11 सध्या सिंगल डबल वरती फोकस करतोय. धावा संख्या सिंगल डबलने पोहोचवली आहे ती मात्र 10 या अंकावरती. 5 ओव्हरची मॅच. 10 धावा झाल्या. 3 बॉल संपलेत अक्षय या गोलंदाजाचे. बॅटिंग करतोय तो मात्र रोशन. पुढे आले. चेंडू अगदी स्टंपच्या आसपास होता. रोशनला विकेट टिकवणं गरजेचं आहे कारण पहिले 2 धक्के दिले आहेत भावेश आणि किशोरच्या स्वरूपात. 4 चेंडू धावा झाले 10. 4 बॉल 10 धावा. रोशनला विकेट सेफ ठेवून बॅटिंग करायची किसन स्मृती 11 टीम साठी. अक्षयचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून आलाय. व्हाईट बॉलने इथून 1 रन खर्च केली ती अक्षयने. जबरदस्त बॉलिंग करतो अक्षय. टप्पा चांगला आहे त्याचा. 2 चेंडू त्याच्या आतापर्यंत पाहिलं तर डॉट आलेत. 1 विकेट देखील कमावली ती मात्र गोलंदाज अक्षयने. धावा संख्या 11 पर्यंत पोहोचतीये. 4 बॉल अक्षयचे संपलेत. 11 धावा. समोर येतो मात्र रोशन. अप्पर कट खेळायचं होतं. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डिंग झाली. 1 रनने धाव पूर्ण झाली. 1 रनने धावसंख्या पोहोचली आहे 12. सध्या किसन स्मृती 11 संघ 11 चेंडू मध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. थोडी स्लो मोशन बॅटिंग सुरू आहे. स्लो गेम पॉलिसी सध्या बॅटिंग करणार किसन स्मृती 11 ची. आणि अक्षयची ओव्हर समाप्तीकडे जात असताना लास्ट बॉलची फेक करेल अक्षय. ओव्हर द विकेटने लास्ट चेंडू सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चेंडू पुढे जातोय. खेळाडू मागे धावतात. गणेश कालेकर आणि चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत 2. 2 धावांनी दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करणाऱ्या किसन स्मृती 11 संघ आणि हिमांशी इतेश 11 टीम कडून तो 3rd ओव्हरला इथून करेल सुरुवात. फिल्डिंग थोडी चेंजेस केली जाते. स्क्रीनच्या समोर लॉंग ऑन त्यानंतर लॉंग ऑफ देखील ठेवलाय. मिड विकेट कडे आणि काऊ कॉर्नर असे 4 खेळाडू आहेत. चला लगेच मॅचला सुरुवात करा. दीपक ओव्हर साठी तयार आहे आणि समोर आहे फलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला. चेंडू वरती एका हाताने ट्राय केला. 1च रन. रोशन विकेट टिकवतोय पण धावा मात्र फार
स्लो गतीने चालले, फक्त 15 धावा आहे तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच. साथीला येतो मात्र परेश. हल्ला बोल करावा लागणार आहे, मोठी धावसंख्या उभा राहायची आहे, तर षटकार चौकार पाहिजे बॅटिंग करणारे किसन स्मृती 11 टीमला. गोलंदाज दीपक. पुढील चेंडू हवेत आहे, खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा घेतला जाईल का? पुन्हा एकदा फक्त सिंगल. ओव्हर थ्रो. बॅकअप आहे गणेश कालेकरचं. गणेश कालेकर जुना जाणता खेळाडू आहे, जुनं ते सोनं म्हणतात ते गणेश कालेकर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 बॉल वरती 2. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करतोय दीपक. सातत्याने ज्या खेळाडूकडे चेंडू जात आहे त्याला आता विकेट किपरच्या मागे आणण्यात आलंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात केलाय. 2 बॉल दीपकने धावा दिले फक्त आणि फक्त सिंगलने 2. एकच चौकार आला होता पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर चौकार षटकार थांबलेत बॅटिंग करणारे किसन स्मृती 11 टीमचे. दीपकचा चेंडू समोर केलेत ऑन साइडला, खेळाडू आहेत, हातातून चेंडू निसटलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा इथून कंप्लीट. धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 16 या अंकावरती, 18 या अंकावरती. 2 ने धावसंख्या वाढेल. 18 धावा 3 बॉल मध्ये. अशीच बॅटिंग करून गेम बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय रोशन, कारण त्यांना माहिती आहे की मागे फलंदाज आपल्या टीम मध्ये आहेत, पण 1-2 ओव्हर जर आपण सेट झालो तर मात्र पुढच्या 2 ओव्हर मध्ये अटॅक करता येईल. त्या गेम प्लॅनने सध्या बॅटिंग करतोय रोशन. दीपकचा हा चेंडू रोशन या ठिकाणी स्वीप करत होते, चेंडू आलाय डॉट. रोशन सातत्याने प्रॅक्टिस करतोय, पण आज त्याची बॅटिंग बघता, शॉट सिलेक्शन बघता प्रेक्षक विचारात पडले की रोशनच्या बॅट मधून अशा पद्धतीची शॉट सिलेक्शन, त्यामुळे धावा आल्या नाहीयेत आतापर्यंत, फक्त 18 आहेत. 4 बॉल 18 धावा झाल्यात. दीपक 5वा बॉल इथून टाकणार. रोशन साठी 5वा चेंडू अपील आहे जोरदार. कदाचित बॅट स्पर्श झाली विकेटला आणि एका डॉट बॉलने आता एका चेंडूचा खेळ बाकी राहिला तो दीपकचा. शेवटचा बॉल दीपक कडून, तोही रोशनने केलाय डॉट. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या
पहिला चेंडू किशोरचा, विकेट किपर दीपकच्या हातामध्ये आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली, धावा थांबल्यात. आता डोळ्यावर जो काही अंधार दिसतोय, धावसंख्या पुढे जात नाहीये, थोडी टेन्शन वाली स्थिती आहे डगआउट मध्ये. किसन स्मृती 11चे खेळाडू थोडेसे विचार करतात की फलंदाजाच्या बॅटमधून धावा का येत नाहीत. पुन्हा एकदा किशोरचा चेंडू मागून फिरवण्याचा प्रयत्न होता. वाईटची धाव खर्च करतोय तो मात्र किशोर कालेकर. 19 धावा झाल्यात. फटका चांगला यावेळेला परफेक्ट जज केलाय आणि फिल्डिंग झाली आहे त्या चेंडूवरती. तिथे देखील मिळतीये फक्त सिंगल धाव. पार्टनरशिप भरपूर झाली दोघांमध्ये, पण चौकारा षटकारांची आतिषबाजी थांबवली आहे ती मात्र किशोर कालेकरने देखील. धावा आहेत फक्त आणि फक्त 20 चेंडू मध्ये 20 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या किसन स्मृती 11 टीमच्या. बिरदोले प्रीमियर लीग मधील प्रत्येक संघाची एक एक मॅच आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण होताना दिसेल. पुन्हा एकदा खराब चेंडूचा मारा केला किशोरने, मागे चेंडू ठेवले, त्यामुळे वाईटचा जो फायदा आहे तो किसन स्मृती 11 टीमला होतोय. 21 धावा संख्येवरती सध्या बॅटिंग आहे. 2 बॉल 21 धावा. रोशनच्या बॅटला स्पर्श झालाय, पुढे गेलाय आणि विकेट गमावली आहे ती रोशनने. धक्का मिळालाय तिसरा. आहेत. 3 बॉल किशोर कालेकरचे झालेत आणि धावा आहेत ते मात्र 21 चेंडू 21 धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलाय, वाईट नंतर डॉट काढलाय चेंडू किशोरने. 3 वाईट बॉल टाकलेत. धावसंख्या 22. सध्या चौकार जे थांबले, षटकार जे थांबले फलंदाजांकडून, त्या कारणास्तव धावसंख्या फक्त सिंगल वाईट सिंगलने 22 पर्यंत पोहोचली. पुन्हा एकदा वाईट बॉल. सातत्याने किशोरने वाईट बॉल टाकले, 4 वाईट बॉल त्याने टाकलेत आणि त्याच्या फिरकी गोलंदाजीची जादू विकेट घेऊन आली ती रोशनची. 4 वाईट बॉल टाकलेत किशोरने, विसरता येणार नाही. 5वा वाईट चेंडू टाकलाय किशोर कालेकरने. रेकॉर्ड ब्रेक वाईट चेंडूंची ओव्हर किशोर कालेकर सध्या टाकताना दिसतोय. 5 वाईट बॉल टाकले, 3 लिगल चेंडू झालेत. 6वा चेंडू देखील वाईट. आता टाळ्या वाजतायत डगआउट मध्ये किशोर कालेकर साठी. 6 चेंडू त्याने वाईट टाकलेत, त्यात लगातार 4 वाईट आलेत. स्पिन गोलंदाज किशोर कालेकरची जादू. चेंडू फिरता फिरता 6 वाईट त्याचे फिरलेत आणि धावसंख्या पोहोचली 25. पण तरी किशोर त्याच चेंडूने प्रयत्न करेल 100% यशस्वी होण्यासाठी. क्लीन बॉल दांडी गोल केलीये. गोल्डन चेंडू टाकलाय किशोर कालेकरने. फलंदाज होईल किशोर कालेकरची ओव्हर. धावसंख्या 6 वाईट बॉलने वाढली.
जाऊन पोहोचली 25 आणि किशोरची ओव्हर आता ओव्हर मधले 5 चेंडू संपलेत. स्कोर कार्ड वरती चेंडू लिहायला जागा नाही इतके चेंडू टाकलेत किशोरने. 11 चेंडू त्याने टाकलेत. शेवटचा बॉल परफेक्ट कनेक्ट झाला लॉंग ऑफ मध्ये ठोकलाय स्क्रीनच्या समोर चौकार. चार ओव्हर आणि धावा संख्या पोहोचती 29. किसन स्मृती 11 ची 29 धावा संख्या आणि गणेश कालेकर छोटा पॅकेट बडा धमाका एक्सपिरियन्स खेळाडू गणेश कालेकर पाऊले काउंट करतोय. परफेक्ट मेजरमेंट आहे गणेश कालेकरचं आणि तिथूनच हाफ सर्कल वरून त्याची गोलंदाजी सुरू होईल. आणखी एक स्पिनची जादू कदाचित मध्यम गती गोलंदाज आहे गणेश कालेकर. सगळ्या खेळाडूंना अलर्ट राहण्याच्या सूचना करतोय आणि परेश ज्याच्या बॅट मधून आता संघाला अपेक्षा लास्ट ओव्हर मध्ये तरी किमान आक्रमण झालं पाहिजे. किसन स्मृती 11 टीमचा लास्ट ओव्हर मध्ये आता त्या आक्रमणाची गरज आहे आणि गणेश कालेकर ओव्हरला इथून सुरुवात करतोय. 5व्या ओव्हरचा खेळ झालाय सुरू. पहिला बॉल पहिला चेंडू अपील आहे आणि पंचांचं बोट वर गणेश कालेकर इथे कमावतो विकेट. खेळाडूला फसवलंय. पप्पूला फसवलंय. पप्पू काळेकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो. हार्दिक स्वागत आहे. आज हँडसम लुक आहे पप्पू कालेकर साहेबांचा. कपाली गंध मनापासून स्वागत. चांगला चेंडू गणेश कालेकरचा अपील होती. चेंडू डॉट आलाय आणि गणेश कालेकरच्या गोलंदाजीची ताकद मैदानावरती 4 चेंडू टाकलेत गणेशने. फलंदाजाने एकही चेंडू मारू दिला नाही गणेश कालेकरने. एक चौकार आला तो बाईच्या स्वरूपातला आहे. जबरदस्त बॉलिंग गणेश कालेकरची. 5वा चेंडू त्यावरती फटका खेळलाय. कव्हर मधून खेळाडू पुढे गेला. दुसरीसाठी देखील जगदीश आणि पप्पूची रनिंग. तिसरीसाठी देखील धावलाय आणि 3 धावांनी 4थ्या धावेसाठी देखील फलंदाज 1 2 3 हेराफेरी आणि विकेट किंवा 5व्या धावेसाठी देखील निघाले. पण इथे विकेट 4 धावा कंप्लीट.
हवेत आहे, खेळाडू आहे, चेंडूने देखील थोडा टर्न मिळवला. आता चेंडू दुसऱ्या धावेसाठी निघालेत. एका रनने पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट हितेश इलेव्हन संघाकडून स्ट्राईकला असणार तो अनिकेत आणि एक अनुभवी फलंदाज नॉन स्ट्राईकला असणार तो कुणाल. पहिलं या ठिकाणी षटक घेऊन येतोय तो परेश बिरदोळे यांकडून. एक अनुभवी गोलंदाज, एक चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तो हितेश इलेव्हन संघा किसन स्फूर्ती इलेव्हन संघाकडून परेश.
पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतो. या ठिकाणी श्री आकाश जमदरे सर आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी अनिकेतची दांडी गोल केली आहे. किशोर साठी एक सुवर्ण संधी आहे. चौकार हॅट्रिक साठी 1000 आणि षटकार हॅट्रिक सुद्धा 1000. दुसरी एक सुवर्ण संधी अशी लावलेली आहे की एक तरी षटकार मारला तरी 500 रुपयाचं वार्षिक असेल ते देविदास भगत यांच्याकडून. दुसरा चेंडू किशोर साठी चांगला चेंडू आणि पहिलाच या ठिकाणी चौकार पाहायला मिळतो किशोरच्या बॅट मधून घणघणीत. तिसरा चेंडू हा सुद्धा लॉंग ऑफला मारला चेंडू आणि या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात विकेट. दुसरा चेंडू किशोरच्या बॅट मधून खणखणीत चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय तो किशोर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती किशोर याच्या माध्यमातून, परेश याच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज. 40 धावा या ठिकाणी करायच्या आहेत त्या हितेश 11 संघाला. दुसरी एक सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळते ती देविदास भगत यांच्या माध्यमातून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचं रोख प्राइज आलंय ते देविदास भगत यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच साठी हे पारितोषिक असेल. चौथा चेंडू अक्षय साठी आमच्या गावचे नागरिक प्रदीप कालेकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. देविदास भगत सर, आपण बक्षीस लावल्यानंतर लगेच विकेट जाते. बघा काहीतरी चमत्कार करून आलेत तुम्ही. धावा एकदम कमी आहेत, फक्त 30 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना एक टफ फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळते ती
हितेश 11 वर्सेस किसन स्मृती 11. चला नाणेफेकी करून घ्या. या ठिकाणी मोर्या 11 वर्सेस पूर्वी 11 दोन्ही संघाच्या संघटक. स्ट्राईकला असणार तो प्रशांत. कुणाला काहीतरी रोखून ठेवलंय नॉन स्ट्राईक एंडला. बरेचशी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख चेंडू आणि चांगला चेंडू या ठिकाणी समाचार घेतलाय तो प्रशांतने आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू मारा करणार तो प्रशांत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल ते. हितेश 11 संघाला संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5. अजून उर्वरित या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. मोर्या 11 वर्सेस पूर्वी 11 दोन्ही संघाचे संघनायक. चला एवढा उशीर लावू नका. नाणेफेकी करून घ्या. दुसरा षटक घेऊन येतो या ठिकाणी किसन स्मृती 11 संघाकडून भावेश. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. स्ट्राईकला असणार तो एक दुबई रिटर्न फलंदाज प्रशांत बागडे. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू या ठिकाणी निर्धाव होतो. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती भावेश यांच्या मार्फत. चला या ठिकाणी देवीदास भगत सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. मोर्या 11 वर्सेस पूर्वी 11. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. मोर्या 11 वर्सेस पूर्वी. या ठिकाणी अमोल गायकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. कुणाला या ठिकाणी बाद झालाय. मोर्या 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
लोण संघाची एका पाठोपाठ एक या ठिकाणी तगडे फलंदाज बाद होतात हितेशी लेवण संघाचे. पुन्हा एकदा एक अनुभवी फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला जाणार तो दीपक. चांगला सामन्याकडे धावसंख्या पोहोचली ती 5 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 7. पुन्हा एकदा एक अनुभवी फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते तो गणेश. काय गोलंदाजी 39 धावांचा पाठलाग केला होता परंतु सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती किसन स्मृती लोण संघाची. या ठिकाणी पुन्हा एकदा गणेशसाठी पारितोषिक असणार ते प्रत्येक चौकार षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल ते देविदास भगत, आकाश जमदरे सर आणि राजेश फुटाणे सर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक चौकार षटकारासाठी. कव्हर बॅकअप याच्यामुळे नसल्यामुळे या ठिकाणी धन्यवाद. मोरिया सीसी आयोजित बिरदोले प्रीमियर लीग पर्व 6वे चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील चालू असलेला सामना किसन स्मृती 11 विरुद्ध हिमांशी हितेश 11. नक्कीच चांगला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू आणि त्रिफळाचीत ला जवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती परेश याच्या माध्यमातून. फक्त 17 चेंडू आणि 32 धावांचे पाठलाग करावा लागेल ती हिमांशु हितेश 11 या संघाला. आणि गोलंदाजीचा विचार केला तर परेशाच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसात. चांगली गोलंदाजी परेश याची.
चला स्पीडअप करा पंच. सामन्याला उर्वरित 17 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करताना निवृत्ती मात्र फलंदाजीसाठी तयार आणि नक्कीच एकच धावावर समाधान मानावं लागलंय ते हिमांशी हितेश या संघाला. धावसंख्या कुठेतरी आगेकूच होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. 16 चेंडू आणि समीकरण जाऊन पोहोचले ते 31 धावा. 16 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी मार्कवर मात्र प्रशांत हा तैनात असेल. पुढील चेंडू परेश याचा. हा देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच नाईस रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावांचा डोंगर उभारावा लागेल, चांगले फटकेबाजी करावे लागतील ते हिमांशी हितेश या संघाला. समीकरण जाऊन पोहोचले ते 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. मैदानाचा विचार केला तर चांगला असा बिरदोलेकरांसाठी हा मैदान नदीकडील मैदान असल्यामुळे थोड्या थंडावा देखील आहे. स्ट्राईकला असेल तो निवृत्ती, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो प्रशांत आणि गोलंदाजी मार्कवर तैनात असेल तो परेश हा गोलंदाज. पुढील चेंडू हाताळताना परेश हा गोलंदाज. नक्कीच पंच जमिनीला हात समांतर करतायत. स्वेर मारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. उर्वरित 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीये. 6 विकेट गमावून देखील सामना आपल्या तंबूमध्ये परत आणण्याची क्षमता या दोन फलंदाजावर असेल. पुढील चेंडू हा देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. चौदा चेंडू आणि 29 धावांची गरज असताना पुढील चेंडू हाताळताना परेश हा गोलंदाज. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती परेशाच्या माध्यमातून. धावसंख्या कुठे तरी आगेकूच करत असताना, मोठा प्रयत्न करत असताना कुठेतरी बीट होताना दिसतोय तो फलंदाज निवृत्ती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. लाजवाब फटका. एक धाव सहजरित्या पूर्ण. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं जगदीश याच्या माध्यमातून. नक्कीच षटक संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. तत्पूर्वी वळूया डीजे मास्टरला एक सुवर्ण
गरज असेल ती हिमांशू हितेश या संघाला 14च्या सरासरीने धावा इथे उभाराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर नवीन नौका गोलंदाज सूरज सांघिक चौथं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय हा गोलंदाज सूरज. शेलू एंड कडून गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला मात्र असेल तो निवृत्ती, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो प्रशांत. लाजवाब गोलंदाजी, क्या बात आहे. त्रिपला चित होतोय तो निवृत्ती. केले ते मोरिया सीसी आयोजित बिरदोले प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत असेल. मी ज्ञानेश्वर जामगरे साहेबांना विनंती करतो की देवदास भगत साहेबांचे येथे सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येथे सत्कार करायचा आहे. पुढील चेंडू नक्कीच अतिरिक्त बाहेरचा चेंडू स्वेर मारा. पंच आमच्याकडे वळतायत. मी विनंती करतो ज्ञानेश्वर जामगरे साहेबांना की देवदास भगत साहेबांचा येथे यशोजित सन्मान करायचा आहे. लाजवाब फटका ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली ती हिमांशू हितेश या संघाने. पंच येथे सन्मान करायचे. नक्कीच एक महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, अतिथी देव भव. कार्यक्रमामध्ये पाहुणे आल्याशिवाय त्या कार्यक्रमाची शोभा देखील येत नाही. आणि मी ग्रुप ग्रामपंचायत देवलीचे विद्यमान सदस्य नरेशजी कालेकर साहेब यांना देखील विनंती करतो की राजेश फुटाणे साहेबांचा येथे यशोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील येथे सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागलं येथे हिमांशू हितेश 11 या संघाला. धावसंख्या आगेकूच करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. नक्कीच लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती किसन 11 स्मृती या संघाकडून. वारंवार चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. उर्वरित 7 चेंडू आणि हा देखील चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट चेंडू. धावसंख्या जवळ पोहोचले ते 18 या आकड्यावर. उर्वरित 7 चेंडू, 22 धावांची गरज असताना उंचावलेला टोलावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळते ती हिमांशू हितेश. बावीस बावीस
22 पाहिजेत. 18 झालेत. म्हणून बोल ना अरे. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येतो एक बिरदोले संघाकडून त्याचं चांगलं योगदान असतं, त्यांची चांगली कामगिरी असते. तो गोलंदाज मात्र रोशन गोलंदाजी मार्कवर असेल रोशन, आणि स्ट्राईकला असेल तो विकी सॉरी. चेंडू स्लोवर चेंडू ला जवाब गोलंदाजी. नक्कीच कुठेतरी चकमा देण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज रोशन. उर्वरित 5 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करावा लागेल तो हिमांशु हितेश 11 या संघाला. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तेथे तैनात आणि कुठेतरी मिस फील्ड होते ती. त्याला वाटलं कोंबडी आहे, पण ते पकडता आली नाही. पण तो चेंडू आहे तो सहजरित्या त्याच्या हाताला चटका देऊन चौकार. पुढील चेंडू असेल तो रोशन याचा, आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय त्या विकी याने. चेंडू जातोय सीमा रेषेपार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विकी याच्या माध्यमातून. नक्कीच एक सुवर्ण संधी आली इथे विकीसाठी. जर विकीने हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मनोज कालेकर यांच्याकडून येथे आलेलं आहे. पुढील चेंडू रोशन याचा, चौथा चेंडू असेल. उर्वरित 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना मात्र रोशन हा लाजवाब फटका. नक्कीच क्या फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते विकी याच्या माध्यमातून. आणि नक्कीच पहिली बिरदोले या संघाकडून पहिली चौकार हॅट्रिक मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. तो विकी 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल ती हिमांशु हितेश 11 या संघाला. पुढील चेंडू रोशन याचा, स्ट्राईकला असेल तो. हा देखील चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागले. आणि मात्र नक्कीच शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल ती हिमांशु हितेश 11 या संघाला. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो करण. लाजवाब फटका, चेंडू जातोय सीमा रेषेपार, षटकार. नक्कीच चांगली